येत्या गुरुवारी 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे। मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील 1,03,44,315 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। या निवडणुकीमध्ये मुंबई शहरात एकूण 1700 उमेदवारांचं भविष्य आता ईव्हीएम मध्ये बंद होईल। यासाठी 10,231 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत। मतदान केंद्र शाळा महाविद्यालयांसह शासकीय निमशासकीय इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्था तसंच खाजगी इमारतींमध्ये असतील। या निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 64,375 निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी, 4,500 स्वयंसेवक तसंच 22,000 पोलीस नियुक्त केले गेले। पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी 2026 ची निवडणूक ऐतिहासिक ठरणार। शब्द ठाकरेंचा, वचननामा विरुद्ध महायुतीचा विकासाचा जाहीरनामा। मुंबई शहर आणि उपनगरात 10,231 मतदान केंद्र। मुंबई शहरात 64,375 निवडणूक कर्मचारी अधिकारी, 22,000 पोलिसांसह 4,500 स्वयंसेवक नियुक्त। राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुका येत्या 15 तारखेला होत आहेत। देशात सर्वात मोठ्या असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आहे। या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती असून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि काँग्रेस स्वबळावर लढत आहे। मुंबई महापालिका निवडणूक सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक ही केवळ सत्तेची लढाई नसून देशाच्या आर्थिक राजधानीच्या पुढील 5 ते 10 वर्षांच्या दिशेचा निर्णय मानली जाते। या निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्या महायुतीला ठाकरे बंधूंच्या युतीनं आव्हान उभं केलंय। राज आणि उद्धव ठाकरे यांनी शब्द ठाकरेंचा हा वचननामा मतदारांसमोर दिलाय, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांच्या महायुतीनं विकासाचा जाहीरनामा जाहीर केला। भाजप शिवसेना महायुतीसमोर ठाकरे बंधू युतीचं आव्हान। शब्द ठाकरेंचा वचननामा विरुद्ध महायुतीचा विकासाचा जाहीरनामा। पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी 2026 ची निवडणूक ऐतिहासिक ठरणार। मराठी अस्मितेवर दोन्ही बाजूंच्या युतीची मतदारांना साथ। मुंबईकरांना दोन्ही युतीकडून परवडणाऱ्या घरांचं स्वप्न। मुंबई शहरात एकूण 1700 उमेदवारांचं भवितव्य ठरणार। मुंबई शहर आणि उपनगरात 10,231 मतदान केंद्र। या केंद्रांसाठी 11,349 कंट्रोल युनिट्स। मतदान केंद्रांवर 22,668 बॅलेट युनिटची व्यवस्था। 23 मुख्य रिटर्निंग अधिकारी आणि 23 अधिकारी मदतीला असणार। मुंबईकरांचा कौल कोणाला असेल याचं उत्तर मात्र आपल्याला 16 तारखेलाच मिळणार आहे। मुंबईकर मतदार कोणत्या पक्षांच्या आश्वासनांना कौल देणार? मुंबई शहराचा विकास मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा असेल का? मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचे सर्व पक्षांनी दावे केले। कोणत्या पक्षाचा दावा मतदारांना खरा वाटतोय त्यावर मतदान ठरणार आहे। राजकारण्यांसाठी जशी ही निवडणूक निर्णायक आहे तशीच ती मुंबईकरांसाठीही निर्णायक आहे। त्यांना मिळणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा पुढील काही वर्षात कशा मिळतात ते मात्र यातून ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।